नमस्कार दोस्तों। तो आज आज किती तारीख है? आज 12 तारीख है, ठीक है. नाही, 22 तारीख. थोडं टेन्शन पायी हे झालं आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगण्यात येते. तर मी प्रोटेस्टमध्ये सामील व्हायसाठी दिल्लीला जायचा प्लॅन बनवत आहो. तर हे जे आहे हे मला प्रोटेस्टमध्ये नाही जाऊ दिलं. शादी म्हणजे लग्न झाल्यावर ही एक अडचण येते का माणसाला स्वतःच्या मर्जीने निर्णय बी नाही घेता येतात. म्हणून तुम्हाला सांगण्यात येते की जे काही आहे ते तुम्ही लग्नाच्या अगोदर करा, लग्नाच्या नंतर नको करा. यासाठी आमचा दोघांचा झगडा होऊ राहिला. मी जायला तयार आहे, प्रोटेस्टमध्ये सामील व्हायला तयार आहे. देशाच्या युवा सोबत मी मिरायला तयार आहे आणि ही मला रोकटोक करत आहे. जाऊ आता मला सांगा, जे मयात समज आहे, जे मयात फुर्ती आहे, ते हिच्यात आहे का? एक गांडीव दंडा खाल्ला तर मला हिच्याकडे पाहा लागेल ना. त्याच्यासाठी मयात सहनशक्ती आहे, मी काही बी करू शकतो. आणि मला माहीत आहे की कुठं दंडे खायची पाडी येईन, कुठं नाही आहे. ह्या बयाड खोपल्याले येथून मला जाऊ नाही देत आहे ना, हे म्हणते माझ्यासोबत येतो. एकट्याला जाऊ देऊ म्हणजे तू येऊन का करशील? सांग, तू का करशील? तू येथून दात काढू शकते फक्त, त्याच्याशिवाय तुझ्या काही होत नाही. दुसरं नाही, तू फक्त दात काढू शकते, दुसरं काही होत नाही तुझ्या. जेव्हा मी जातो म्हणत आहो, मला जाऊ नाही देत. मग मी जायला तयार आहो. म्हणजे ही परिस्थिती आपल्या लोकांवर आली आहे, ही समोर आपल्या पिढीवर नाही यावं म्हणून मी जातो म्हणत आहो. पण हे असे लोक राहते बॅड खोबडे, काही आणि मला जाऊ नाही दे. मग आता तुम्ही सांगा का करावं माणसानं? जेव्हा माणूस एक स्वतःच्या मर्जीने एक निर्णय बी नाही घेऊ शकत. ते म्हणतात ना, एक सक्सेसफुल माणसाच्या मागे स्त्रीचा हात असते. हात कवा असते तेव्हा माणूस पहिलेच सक्सेसफुल असते. हे अशी स्त्री राहिल्यावर माणूस सक्सेसफुल नाही होत. नुसते दाता काढून पाहिल्यानं नाही होत. त्यासाठी माणसाला सपोर्ट करावं लागते. जर मी गलत बोललो असतो, मी गलत काम केलं असतं तर हिनं रोखलं असतं तर मी मानलं असतं, हो ठीक आहे. पण मी प्रोटेस्टमध्ये जाण्याचा विचार करत आहो, प्लॅन करत आहो. ही मला म्हणते नको जावं. ह्या बैलाने नेऊन मी का करू तिथे? मग कायचा इमोशनल ड्रामा? तुला नेऊन का करू मी? सांग, तुला नेऊन का करू मी? बंद करा व्हिडिओ वर तुम्ही. कधी इमोशनल कायचं इमोशनल? बाई मी बोललो ते खोटं बोललो का? जे काही आहे ते लग्नाच्या अगोदर करा, लग्नाच्या नंतर काहीच होणार नाही तुमचं. बंद करा म्हणता व्हिडिओ. राहू दे, मी बनवतो ना. तुम्ही माझ्याबद्दल बोलताय ना. हा, तुझ्याबद्दल बोलीन ना. जेव्हा तुम्ही जाणार, तुम्ही मार खाऊन येणार. ते मी काय खाऊन तुला काय कळलं? नाही म्हणतो तिथं ऐकत नाही. इथून पहिले लोक, एवढी लोक आहे इथून पाहताय, ते नाही. एवढे लोक आहे, एवढे लोक बैल आहे. हम राजीव तलवार के शिष्य है. मादरचोद बैल बन के नहीं जी सकते. इस पागल चूदी सरकार के नियमों पे हम नहीं चल सकते. ये अंगूठा छाप है और उसमें तुम जीने को मेरे को बोल रही है. ये ऐसे पागल सरकार के नियमों के नीचे हमें नहीं जीना है, जबकि ये सबको दिख रहा है ये गुंडागर्दी कर रही. अभी मैं आज देखता हूँ, आज टिकट बुक होता है तत्काल में, तो मैं आज टिकट बुक करके अगले दिन निकल जाऊंगा. पर दिल्ली जंतर मंतर पे जाऊंगा ज़रूर, चाहे ये अपना निर्णय कुछ भी बताए. मेरे को मेरा डिसीजन लेना है. जब सरकार भी एक रोक सकती है, यही एक देशद्रोही है. यही एक देशद्रोही है जो मेरे को
प्रोटेस्ट में जाने को मना कर रहा है, मतलब ये बीजेपी सरकार की तरफ से। इसको नहीं समझ में आ रहा कि ये क्या कर रहा है। मला सगळं समजतं काय, जरा एवढी पागल नाही आहो का. तू है पागल है, इसको हंसी आ रही, इसको हंसी आ रही. इथून इथून का करणार आहे तुम्ही, हसणार आहे का आता करणार. इथून म्हणूनच तर तिथून जाऊन म्हणताव ना. मला न्या ना, तेरे को लेके जाके क्या करूं मैं. मला न्या. नहीं, मैं तेरे को लेके जा ही नहीं सकता. ये ऐसे आदमी को लेके क्या करूंगा, ये अपना खुद डिसीजन नहीं ले सकता. पानी मिलने के बाद हगना है कि धोना है भाई, उसके लिए एक्टिव माइंड चाहिए. अभी सामने से कौन आ रहा है कौन नहीं आ रहा है, प्रोटेस्ट अभी क्या हो रहा है, हल्ला हो रहा है, भीड़ हो रही है, जो भी हो रहा है, भीड़ में रहना है कि अलग रहना है, वो भी सोच समझ के डिसीजन लेना पड़ेगा. और ये पानी मिलने के बाद वही सोच में बैठ जाएंगे, ये पीना है कि धोना है बस. तब तक तो इनको एक दो चार आदमी लिटा के ऐसे उछलते हुए निकल जाएंगे, ये बैठेंगे कॉकरोच की तरह सोए हुए, ऐसे टैव 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 करेंगे बस. इनको, इनके बारे में क्या बोलूं मैं, क्या बोलूं. ये कुछ नहीं कर सकते, इनसे कुछ होगा नहीं. तो हमारा ब्लॉग यही खत्म होता है. इन लोगों के बारे में कोई बोल के कोई फायदा नहीं.